काय काय गरज होती तुम्हाला हे सर्व करायची? किती त्रास झाला असेल तुम्हाला? रूममध्ये आल्यावर सियाने आधी तर अग्नियच्या हाताला मलम लावून बँडेज केलं आणि मग रडगाण्याचा प्रोग्राम दमदार प्रदर्शन दाखवत नेटाने सुरू झाला. ते बघून अग्नियाला तर आपण कुकिंग केलीच का हाच मनोमन प्रश्न पडायला लागलेला. जिला खुश करण्यासाठी त्याने इतका आटापिटा केला होता, तिलाच रडताना बघून तर सगळी मेहनत पाण्यात गेल्याची फीलिंग येत होती त्याला. तरी स्वतःचं दुःख बाजूला ठेवून अग्नियत आत्ताही तिला मांडीवर बसवून शांत करत होता. काय गरज होती म्हणजे? जाणा, नेहमी तू माझ्यासाठी काही ना काही करत असते, तेव्हा मी असं काही बोलतो का? अग्नेयने बॉक्समधून अजून एक टिश्यू काढून तिचे डोळे पुसले. आज ही मुलगी पूर्ण टिश्यू संपवूनच ऐकणार होती वाटतं. पण काय आता, तिच्या या रडण्यावरही त्याला किती ते प्रेम यायचं. रडतानाही त्याची ही गोड बाहुली अगदी स्ट्रॉबेरी होऊन जायची. अहो, ते तर माझं कर्तव्य आहे ना, आणि तुमच्यासाठी प्रत्येक छोट्यात छोटी गोष्ट करायलाही मला आवडतं. पण तुम्हाला हे सर्व करायची खरंच गरज नव्हती अहो. सियाच्या या उत्तरावर अग्नियचं कपाळ आकसलं ना. म्हणजे वाईफने हजबंडसाठी काही केलं तर ते त्यांचं कर्तव्य, आणि आम्ही काय केलं तर तो त्रास. ये कहा का न्याय हुआ भाई? आरक्षण आम्हालाही मिळालंच आहे की. असेच काहीसे भाव होते अग्नियचे. म्हणजे जाणा, मी हात जाळून माझी सर्व कामं बाजूला ठेवून तुझ्यासाठी वडापाव बनवला, तेही फर्स्ट टाइम. त्याचं तुला काहीच नाही का? म्हणजे माझ्या मेहनतीची, माझ्या एफर्ट्सची तुला कदरच नाही. अग्नेय कधी नाही ते ड्रामा करत इवलूसं तोंड करून बसला. ते बघून सियाला वाईट वाटलं. खरंच तर बोलत होता तो. इतका मोठा बिलिनियर असूनही तो फक्त तिच्यासाठी इतकं सर्व करत होता. अहो, तसं नाही. म्हणजे मला तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं, पण तुम्हाला त्रास झाला म्हणून म्हणाले ना मी. अग्नेयला नाराज झालेलं बघून सियाने पटकन तिचं रडू आवर्त घेतलं आणि एक नजर टीपॉयवर ठेवलेल्या त्या नाश्त्याच्या प्लेटवर फिरवली. तर ते वडापाव तिलाही केव्हाचे खुणवून खुणवून बोलवत होते. अहो, इतकं प्रेम करता माझ्यावर? सियाचे डोळे नव्याने भरून आले. त्याचं प्रेम आज शब्दात मांडायलाही तिच्याकडे जागा नव्हती. अजूनही संशय आहे का? त्याने तिच्या मानेत हात घालून तिचा चेहरा समोर आणला. तसं तिने भरलेल्या डोळ्यांनी नकारार्थी मान हलवली. त्याच्या प्रेमावर संशय घेणं म्हणजे तिच्यासाठी तर देवावर विश्वास न ठेवण्यासारखं होतं. पण जाणा, यू नो व्हॉट, आज तुम्हाला खूप हर्ट केलंस. बघ, मी तुझ्यासाठी फर्स्ट टाइम काहीतरी कुक केलं, बट स्टील तू ते अजून खाल्लंही नाही, आणि आता तर ते थंडही झालं. मग आता मी इतके कष्ट घेऊन तरी काय फायदा ना. बट इट्स ओके नाव. मी तुझ्यासाठी काहीतरी ऑर्डर करतो, ते तरी खा. तोपर्यंत आलोच मी. अग्नेयने सियाला खाली बसवून ती काही रिॲक्ट करायच्या आतच बाल्कनीत निघून गेला. पण तिने खाल्लं नाही म्हणून त्याला वाईट तर नक्कीच वाटलं होतं. तिच्यासाठी इतक्या मनापासून केलेलं त्याने, मग त्याचं रागवणं स्वाभाविकच होतं ना. पण आता त्याला आपण हर्ट केलं म्हणून इथे सिया अक्षरशः कासावीस झाली. सिया, अशी कशी ग तू? किती प्रेमाने त्यांनी हे सर्व बनवलं होतं, तेही पहिल्यांदा तुझ्यासाठी किचन मध्ये गेलेले ते. तरी तुला त्यांची किंमत नाही वाटली. स्वतःच रड गात बसली. त्यांना कसं वाटलं असेल? त्याने इतकं प्रेमाने तिच्यासाठी बनवूनही आपण त्याचं कौतुकही न करता फक्त रडत बसलो. ते आठवून आता सियाने स्वतःला शिव्या घालत पटकन समोरचा एक वडापाव उचलला. आता तो भले थंड झाला असला
तरी त्यात तिच्या अहोंच्या प्रेमाची ऊब होती म्हटल्यावर ती अशी कशी सोडणार होती ना. तो वडापाव बघूनच तिच्या तोंडाला इतकं काय पाणी सुटलं की तिने पटकन त्याचा एक बाईट घेतला. तसं तृप्तीने तिचे डोळे बंद झाले. असं नाही की तो वडापाव एकदम परफेक्ट झालेला, त्यात नक्कीच मीठ मसाल्याची कमी होती. तरी त्याने तिच्यासाठी अगदी प्रेमाने बनवलेला पहिला पदार्थ होता तो, जो तिच्या मनाबरोबर डोळ्यांनाही भिजवून गेला. तिच्या अहोंचं प्रेम. आणि ती वेळी रडतच आनंदाने तो वडापाव आता खाऊ लागली. प्रत्येक बाईट बरोबर ते अवखळ अश्रू किती वेगाने बाहेर येत होते तिचे. आणि ती ते उपड्या हाताने पुसत खात चाललेली. पण तिला असं लहान मुलासारखं मांडीवर ताट घेऊन दोन्ही हातांनी तो वडापाव खाताना बघून इथे अग्नेयचे डोळेही आनंदाने भिजून निघाले. खरंच वेडं होतं त्याचं पाखरू. आधी त्याला भाजलं म्हणून दुःखात रडणारी ती, आता त्याने तिच्यासाठी काही केलं म्हणून सुखात रडत होती. म्हणजे ओव्हरऑल रडणं या मॅडमचा जन्मसिद्ध अधिकार होता वाटतं, जो तिच्याकडून कोणीही काढून घेऊ शकत नव्हतं. अग्नेयही नकारार्थी मान हलवत त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसत आत जाणार. तोच त्याचा फोन पुन्हा वाजला आणि त्यावर विष्णूचं नाव बघून तो परत मागे वळला. अग्नी मित्रा, तुझी ही प्रिय सवत शुद्धीत आल्यापासून तुझ्या नावाचे एकदम जोरो शोरो मध्ये नारे लावत आहे. त्यामुळे तिला येऊन भेटण्याचे कष्ट घ्याल का? आज तर तू ऑफिसलाही येणार नाही आहेस, पण माझ्या डोक्यावर तू जो कामाचा ढीग टाकलाय तो पूर्ण करायला मला तर जावं लागेल ना. समोरून विष्णूचं ही रडगाणं परत सुरू झालेलं बघून अग्नेयने कपाळावर बोट घासत वैतागतच मान हलवली. त्याच्या आयुष्यातही देवाने 3 माकडं पाठवली होती. आरव आणि विष्णू तर त्याला कधीच सुखाने जगू द्यायचे नाहीत. आणि 3ऱ्या माकडात काय त्याचा स्वतःचा जीव बसलेला, मग तो कायच करणार होता ना. व्हॉट? सवत मीन्स हुच सवत घ्या. म्हणजे त्या विष्णूने इतकं रामायण सांगितलं, पण त्यातला महत्वाचा शब्दच त्याला कळाला नाही बघून विष्णूला तर आपण कशाला या कॉन्व्हेंट बेबीच्या नादी लागलो असं झालं. म्हणजे हद्द असते यार अडाणीपणाची तरी. अरे बाबा, तो राघोबा पिंजऱ्यात केक काटायला लागलाय, तू लवकर ये, नाहीतर माझं डोकं फिरलं तर या राघूला मी कायमचं ढगात उडवून टाकेन. विष्णूने इतकं बोलून फोन कट केला. पण खरंच विष्णूच्या बोलण्यावर अग्नियाला राघवेंद्रची आठवण झाली. नाहीतर त्याला काही क्षणासाठी राघवेंद्रचा विसरच पडलेला. अग्नेय सियाला 1 तासात येण्याचं सांगून तडक बाहेर पडला आणि त्याच्या गाड्यांचा ताफा आज जंगलाच्या रस्त्याने न जाता मेन्शनच्या बाहेर पडून पूर्ण 240 डिग्री फिरून मागच्या गेटने परत आत घुसला. कारण त्याला कोणालाच स्वतःवर संशय येऊन द्यायचा नव्हता. कार थांबताच रॉकीने पटकन अग्नेयचा दरवाजा उघडला आणि त्यातून एकदम दिमाखात आपला बब्बर शेर बाहेर पडला. विष्णू, मी शेवटचं सांगतोय तुला, सोड मला, नाहीतर मी तुझा जीव घेईन. तसंही तू मला इतका मोठा धोका दिलाय की तू काही वाचणार नाहीस. फक्त एकदा मला इथून बाहेर पडू दे, मग बघ पहिला तुझाच गळा दाबेन मी. पिंजऱ्याच्या समोर खुर्ची टाकून शेंगदाणे खाणाऱ्या विष्णूवर राघवेंद्राने त्याची रागीट नजर रोखलेली. शुद्धीवर आल्यापासून तो अक्षरशः खवळून उठला होता. पण समोरचं आपलं ध्यान त्याला शांत करायचं सोडून अजूनच खवळवायचं काम करत होतं. त्याचं काय? अरे ए फुसक्या, हे असे धोका बिका वर्ड यूज करू नको. लोकांना उगाच गैरसमज व्हायचा. आणि काय बे, तुला
तुला असं वाटलंच कसं मी तुला घाबरेन म्हणून? कान खजुऱ्या, जाऊन स्वतःचं तोंड बघ आरशात. साला, इथे आपण आपल्या बापाला घाबरत नाही, तिथे तुला काय घंटा घाबरणार आहे? विष्णू राघवेंद्रवर चिडतच होता की राघवेंद्रने रागात त्याच्यावर डोळे वटारले. अबे, तुझ्या बुडाचे वाजविले ढोल फुकणीच्या डोळे कोणाला दाखवतो बे? उगाच माझ्या त्याला राक्षसाला उकसवू नको, नाहीतर असा वर टांगून खालून मिरचीची धुरी देईन ना तुला की ते डोळे परत कधी उघडणारच नाहीत. थांब थांब रे तुझ्या तर. विष्णूने तनतनत उठून राघवेंद्रला हातातला एक शेंगदाणा फेकून मारला. तसं राघवेंद्रचं तोंड तर बघण्यासारखं झालं. म्हणजे हे ध्यान शेंगदाणा मारून त्याचा जीव घेणार होतं का? त्यात रागात त्याचा देशी बाणा बाहेर आलेला ते वेगळं. विष्णूचा चाललेला पोरखेळ काही अंतरावरून नजरेत पडताच अग्नेय रॉकी सोबत ताडताड पावलं टाकत तिकडे आला आणि आत्ता कुठे जाऊन राघवेंद्रची नजर अग्नेयवर पडली. अग्नेय, यू डॅश. अग्नेयला बघून तर राघवेंद्र जागेवर आणखीनच तडफडू लागला. त्याचे हातपाय बांधल्याने तो जोरजोरात सुटण्याचा प्रयत्न करू लागला. पण ते इतकं सोपं होतं का? ए साल्या, शिव्या नाही द्यायच्या काय माझ्या मित्राला? नाहीतर आम्हा दोघांनाही असल्या भयानक शिव्या येतात ना की पुढच्या सेकंदालाच तुझे पूर्ण पूर्वज इथे प्रकट होतील. राघवेंद्रने अग्नेयला शिवी देताच इथे विष्णूने दात चावले. जणू तो त्याचा हक्कच लुबाडत होता असे एक्सप्रेशन होते त्याचे. अग्नेयला शिव्या घालण्याचं कॉपीराईट फक्त त्याच्याकडेच होतं वाटतं. पण अग्नेय मात्र अगदी थंड आणि निर्विकार चेहऱ्याने खिशात हात घालत पुढे आला. एका बिझनेस दुश्मनीसाठी मिस्टर अग्नेय अग्निहोत्री इतक्या खालच्या थराला जातील यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. विष्णूच्या बोलण्यावरही राघवेंद्रची अग्नेयवर रोखलेली नजर अक्षरशः आग ओकत होती. बट हू टोल्ड यू राघवेंद्र की मी हे सर्व बिझनेसच्या दुश्मनीसाठी केलंय? मे बी यू ऑल्सो नो मी मॅन. जर बिझनेसची दुश्मनी काढायची असती तर मल्होत्रा एंटरप्राइजेस कधीच मार्केटमधून गायब झालं असतं. अग्नेयच्या ओठांवरचं ते खुनशी हसू आणि त्याची ती थंड नजर क्षणातच राघवेंद्रच्या शरीराला थरकापून गेली आणि त्याने चमकून अग्नेयावर नजर स्थिरावली. देन वाय? राघवेंद्रची ती भडक नजर अग्नेयाला अजूनही हाच प्रश्न करत होती. आता तू कर्मच असे केलेस म्हटल्यावर तुझी आरती तर आम्ही करणार नव्हतो. तुझ्यामुळे, फक्त साल्या तुझ्या या हवसमुळे 49 मुलींचं लाईफ स्पॉइल झालं. तू त्यांच्यावर अगेन अँड अगेन जबरदस्ती केली, ते पण तुझं मन भरेपर्यंत. पण साल्या, त्यावरही तुझं समाधान झालं नाही. तुझा आत्मा शांत झाला नाही म्हणून तू त्या मुलींची इतक्या निर्घृण प्रकारे हत्याही केलीस. मग डॅश माणसा, तू इतकं सगळं करून तुला वाटलंच कसं तुला जगायचा हक्क आहे म्हणून? विष्णू त्याचा जबडा आवळत आता गंभीर मुद्रेने समोर आला. मगाचपासून त्याच्या डोक्यावर चढलेलं मस्तीचं भूत उतरून आत्ता त्याचा चेहरा कमालीचा निर्विकार झालेला. आणि जेव्हा आपण विष्णूची ही बाजू बाहेर यायची तेव्हा मात्र हाहाकार माजायचा. म्हणजे त्या मुलीचा बदला घेण्यासाठी अग्नी तू हे केलास? मला माहित नव्हतं यार. द ग्रेट अग्निय अग्निहोत्री दुखितांचा मसीहाही आहे ते. राघवेंद्रच्या बोलण्यातून फाजील उपहास डोकावताच विष्णूने ह्याचं काही होऊ नाही शकत या आविर्भावात मान हलवली. मी कोणाचा मसीहा आहे की नाही आय रिअली डोंट नो. इवन आय डोंट केअर अबाउट दॅट. बट जेव्हा
जेव्हा तुझी ही गलिच्छ नजर माझ्या जाणावर पडली तेव्हा त्या क्षणी तू माझ्यातल्या हैवानाला जाग केलंस. तू जे काही सगळं केलंस त्यासाठी मी तुला आधी निदान पेनलेस मृत्यू देणार होतो, पण माझ्या वाईफवर नजर टाकून तू स्वतःसाठी अगदी भयंकर मरण ओढावून घेतलंस. अग्नेयचा चेहरा आत्ताही तितकाच थंड आणि निर्विकार होता, पण त्याच्या शेवटच्या वाक्यावर इथे राघवेंद्रच्या कपाळावर आट्या पडल्या. तुझ्या वाईफवर नजर. 1 मिनिट, तुझं लग्न कधी झालं आणि कोण वाईफ? तू कोणाबद्दल बोलतोय? राघवेंद्रला तर काहीच समजत नव्हतं. आता ह्या खडूसने ह्याच्या लग्नाला त्याच्या बेस्ट फ्रेंडला इन्व्हाइट नाही केलं, तिथे तो तुला करणार होता का? आणि त्याची वाईफ म्हणजे तीच जिच्या तू आजकाल वेड्यासारखा मागे लागलाय, मिसेस सिया अग्नेय अग्निहोत्री. विष्णूच्या या बॉम्बवर राघवेंद्रला तर त्याचं हृदयच उडून क्षणभर घशात आल्यासारखं झालं आणि त्याच्या डोळ्यांसोबत त्याचं संपूर्ण शरीरच भीतीने ताट झालं. ती तुझी वाईफ? राघवेंद्रची आता बोबडीच वळली. येस, ती या अग्नीची प्रिन्सेस आहे जिच्यावर तू तुझी वाईट नजर टाकलीस. यू नो व्हॉट, आय एम कम्प्लिटली सायको फॉर हर. मला तर कोणी माझ्या जानाकडे बघितलेलंही आवडत नाही, पण तू तर तिला मिळवण्याचा प्रयत्न केला आणि हीच गोष्ट इथे लागली यार माझ्या. आणि जेव्हा माझ्या इथे वार होतो ना तेव्हा मी समोरच्याच्या पूर्ण शरीरावर वार करतो. काय करणार, कमबख्त मोहब्बत चीज ही ऐसी है जो अच्छे अच्छों को मुजरिम बना दे. अग्नेयच्या चेहऱ्यावरचे ते डेव्हिल एक्सप्रेशन बघून आता मात्र राघवेंद्र थरथरू लागला. त्याला अग्नेयच्या सनकची आणि हैवानियतची पूर्ण कल्पना होती. हे बघ अग्नेय, मला माहित नव्हतं ती तुझी वाईफ आहे ते. नाहीतर मी तिच्याकडे नजरही उचलून बघितलं नसतं. प्लीज मला माफ कर. मी परत कधी तुझ्याच काय तर कोणाच्या वाट्याला जाणार नाही. मी हे शहर सोडून निघून जाईन. राघवेंद्रचे डोळे आता भीतीने वाहताना बघून अग्नेय सोबत विष्णू आणि रॉकीच्याही भडकलेल्या हृदयाला शांती मिळाली. सॉरी राघवेंद्र, पण माझ्या दरबारात चुकीला माफी नाही. खूप हौस आहे ना तुला मुलींवर तुझी मर्दांगी दाखवायची. आज तुझी मर्दांगी ही बाहेर काढतो मी. आज शेवटचा फुल एन्जॉय करून घे तू. आफ्टर दॅट तू वाचलास तर रॉकी आहेच त्याचा हिशोब पूर्ण करायला. अग्नेय तिथून मागे फिरत फक्त एक नजर रॉकीकडे बघतो आणि त्याच्या खांद्यावर टॅप करून निघून जातो. अग्नेय, तू असं नाही करू शकत. आय विल किल यू मॅन. मागून राघवेंद्र ओरडतच होता की अचानक त्याच्या पिंजऱ्याचा डोअर ओपन करून 4-5 तगड्या मुली आत घुसल्या, ज्यांच्या थोबड्यावरून वाहत असलेली हैवानियत आणि वासना बघूनच इथे राघवेंद्रचा जीव घशात आला. कारण आता पुढे काय होणार याची त्याला कल्पना आलेली. पुढच्या सेकंदालाच त्या पिंजऱ्याला एका ब्लॅक कापडाने पूर्ण कव्हर केलं गेलं आणि बस तिथूनच राघवेंद्रच्या जोरजोरात किंचाळण्याचा आवाज त्या जंगलाला थरकापून जाऊ लागला. एका मुलीच्या वेदनांची आज त्यालाही तितकीच भयंकर जाणीव करूनच त्याचा मृत्यू अग्नेयाने लिहिला होता. कारण ह्यापुढे परत कोणताच सायको जन्माला यायलाही घाबरला पाहिजे हाच उद्देश होता त्याचा. हुश, फायनली राघवेंद्रचा अंत लिहिताना कष्ट तर खूप घ्यावे लागले, पण त्याचा अंत जो अग्नीने निवडला होता तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि आवडला असेल तर भरभरून लाईक्सही द्या आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा.
आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आता लवकरच सबस्क्राईब करा, कारण न्यू स्टोरी ऑन द वेच आहे.